तुम्ही त्याला वर आणि खाली करू शकता। याचा फायदा असा आहे की हे चालूमध्ये देखील तुम्ही त्याला वर खाली करू शकतात आणि हे असं केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला तुमची जी कंडिशन। सर्वांना नमस्कार। आज एका विशिष्ट विषयाबद्दल या ठिकाणी मी तुमच्यापर्यंत माहिती घेऊन येत आहे। तर बरेच शेतकऱ्यांची प्लॅनिंग असतो की आपल्याला 200 लिटर किंवा 250 लिटर हायड्रोलिक माउंटेड स्प्रेअर त्या ठिकाणी घ्यायचं आहे, परंतु त्यामध्ये बऱ्याच प्रश्नांना त्या ठिकाणी उदाहरण येतं की 200 लिटर घेत असाल तर माउंटेड घ्यावं की हायड्रोलिक घ्यावं। याबद्दलच्या डिटेल इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये आपल्याला शेवटपर्यंत बघायचं आहे। तर यामध्ये आपण जर बघत असाल इथे कुबोटा 2741च्या एस मॉडेलबद्दल आता इथं 2 मशीन या ठिकाणी आपण लावलेल्या आहे। यामध्ये माउंटेड आणि हायड्रोलिक असे 2 मशीनची या ठिकाणी डिटेल माहिती आपल्याला ठिकाणी घ्यायची आहे। तर यामध्ये बघा, या बाजूचं मशीन जे आहे हे हायड्रोलिक माउंटेड आहे। हायड्रोलिक माउंटेड मशीनमध्ये अशा पद्धतीने हायड्रोलिकली आपण त्याला माउंट करतो। हायड्रोलिक माउंटेडचा बेनिफिट तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल की अशा पद्धतीने हायड्रोलिक पट्ट्यांच्या माध्यमातून तुम्ही ते मशीन त्या ठिकाणी जोडू शकतात। हायड्रोलिक माउंटेडमध्ये ज्यावेळेस तुम्ही घ्याल त्यावेळेस मात्र ज्या मॅन्युफॅक्चरकडनं मशीन घ्याल त्यामध्ये तुम्ही स्पेशल मोठे योकचे जॉईंट तुम्ही त्या ठिकाणी घेतले पाहिजे, जो की आपण फिक्स माउंटेडला एवढ्या मोठ्या जॉईंटची गरज नसते। योक तुम्ही त्या ठिकाणी छोटा घेऊ शकता कारण ते फिक्स माउंटेड असतं। तर फिक्स माउंटेड आणि हायड्रोलिकमध्ये ज्या मनामध्ये ज्या तुमच्या शंका असतात ते शंका दूर करण्यासाठी हा व्हिडिओ मी या ठिकाणी बनवतो आहे। तर हायड्रोलिक माउंटेडमध्ये बनवत असताना जरी तुम्ही त्याला हायड्रोलिकली जरी घेतलं आणि जर याचा शाफ्ट जर मागच्या बाजूला जर ठेवला तर तुमच्या जी गॅप आहे तो जो वाढतो तेवढ्या पट्टीमध्ये हा वाढत नाही। या ठिकाणी तुम्ही बघू शकतात 1, 2 ते 3 इंच फक्त मशीन तुमचं मागे जाणार आहे। अदरवाईज दोन्ही मशीन जर तुम्ही बघितले तर हे ट्रॅक्टरच्या जेवढे जवळ जाणं शक्य आहे तेवढ्या जवळ तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात। मात्र यामध्ये एक प्रश्न तयार होतो की 2 in 1 करता येईल का? तर याचं उत्तर आत्ताच आहे की नाही। आपण या ठिकाणी हे पुढचे जे माउंटिंग हँड आहे ते डायरेक्टच ठेवलेले नाही आहे, त्याच वेळी हे शक्य होतं की एवढ्या जवळ मशीन या ठिकाणी घेणं। मात्र बऱ्याच शेतकऱ्यांची इच्छा असते की 2 in 1 बनवावं। 2 in 1 मध्ये त्याची लांबी वाढते आणि जो उद्देश आहे तो त्या ठिकाणी साध्य होत नाही। तर हायड्रोलिक माउंटेडमध्ये ज्यावेळेस आपण वापराल त्यावेळेस तुम्ही आता हा ट्रॅक्टर आपण या ठिकाणी चालू करून बघूया। तुम्ही जेव्हा ट्रॅक्टर चालू करतात तर चालू कंडिशनमध्ये तुम्हाला तुमच्या गरजेनुसार तुम्ही त्याला वर आणि खाली करू शकता। याचा फायदा असा आहे की हे चालूमध्ये देखील तुम्ही त्याला वर खाली करू शकतात आणि हे असं केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला तुमची जी कंडिशन आहे ज्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम येतो त्याच्यामध्ये तुम्ही हवं तेवढं वर आणि हवं तेवढं खाली त्याला करू शकतात। अशा पद्धतीची जर गरज तुमची असेल आणि मडी कंडिशनमध्ये जर तुम्हाला ट्रॅक्टर वापरायचा असेल तर हायड्रोलिक्स हे तुमच्यासाठी एक बेस्ट सोल्युशन असू शकतं, पण ते बनवताना त्याच्या बारीक गोष्टींवर त्या ठिकाणी विचार होणं गरजेचं आहे। तर अशा पद्धतीने या टेक्निकल डिटेल्स अशाच मी तुमच्यापर्यंत सिद्ध करत राहील, पाहत राहील, परंतु त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।